सायुज्यता म्हणजे ते स्वरूप ज्याच्यामध्ये सामावते ते असणे. एकनाथी भागवतात 4 प्रकारच्या भक्तीचे वर्णन दिले आहे. त्यापैकी चौथी भक्ती ही कळवळ्याची भक्ती होय. ही भक्ती जो करतो त्याला चारी मुक्ती तृणवत होतात. तर ह्या 4 भक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता. सलोकता म्हणजे देवाच्या गावी असणे. समीपता म्हणजे देवाच्या समोर असणे. स्वरूपता म्हणजे ते स्वरूप होणे व सायुज्यता म्हणजे ते स्वरूप ज्याच्यामध्ये सामावते ते असणे, म्हणजेच आपण आपल्या अंगाने सर्वतोपरी मुक्त. तो भक्त आपल्या नजरेने प्रत्यक्ष बघून घेतो की मी सर्वाच्या आधीच आहे. देवाशिवाय दुसरे काही त्याला आवडतच नाही. हे केव्हा शक्य आहे? तर आपण असल्याचे लक्ष देव व तेच मी असा निर्ढावलेला निश्चय झाला पाहिजे. त्याला कोणत्याही गरजेचा उणेपणा नाही. हे सर्व चौथ्या भक्तीने सांगितल्याशिवाय होते. जो चौथी भक्ती करतो त्याला देव स्वतः अर्पण होतो. देवाविरहित तो क्षणभरही असू शकत नाही. भक्ताचे नाव देव व देवाचे नाव भक्त दोन्ही एकच आहेत. अन्यत्व असू शकतच नाही हे तो जाणतो. भक्त म्हणून असल्याचा जो स्वाद आहे तेच आत्मरूप. या ज्ञानाचा त्याला आपोआप लाभ होतो. भगवान म्हणतो, मला जे ज्ञान आहे ते त्याच्या अंगचे निर्माण होते. कोणत्याही प्रकारची वांछा त्याला नाही. या अनन्य भक्ताला भिक्षावृत्ती आवडत नाही. असे व्हायला त्याला गुरुवचनाची सिद्धी व्हायला पाहिजे. मागणारा भक्त मागतच राहतो. अनन्य भक्त मुक्तीसुद्धा वांछित नाही, कारण त्याला बद्धता जाणवत नाही. तो मुक्ती कशाला मागेल? दिसणाऱ्या दृश्याला स्वप्न म्हणतात. इकडे जगाचे दृश्य दिसते, मग ते स्वप्न नव्हे काय? कुणाचीही जागृती खरी नाही, फक्त त्याला हजेरी जाणवत असते. तर त्या जागृतीतून हे जग निर्माण झाले. कालांतराने विश्वबीज शक्ती जाणीव अदृश्य झाली. त्याबरोबर जग पण अदृश्य झाले. हे सर्व चौथ्या भक्तीने स्पष्ट होईल. हे जग त्या ब्रह्मरंध्रात निर्माण होते, म्हणजे स्वप्न जग. त्या जगात जुनाट दृश्ये सुद्धा दिसतात, पण ती सर्व एका क्षणात निर्माण होतात. या जगाच्या अनुभवात ब्रह्मांडाचे पूरच्या पूर आहेत. हे सर्व त्या ब्रह्मरंध्रात आहे. ज्या ज्ञानाने हे जाणले तो हे जग खरे कसे मानील? ज्ञानातील ज्ञानाचे ज्ञान विरळा कुणाला तरी होते. हे चौथ्या भक्तीचे फळ आहे. काट्याच्या अणीवर बसलेले जग खरे असेल काय? ज्ञानातील ज्ञानाचा गुणधर्म ओळखा. हा ज्याने ओळखला त्याचे वागणे न वागण्यासारखेच आहे. गुण ब्रह्म आहे, पण ज्याला चौथी भक्ती लाभली त्याला तो निर्गुण आहे हे पटते. हे ज्ञानालाच कळते की गुण जातीने निर्गुण आहे. दृश्य दिसण्यापूर्वी अदृश्यच असते. जातीने अदृश्य असते, मग त्याचे बरे वा वाईट काय होणार? जग बहुगुणी आहे पण निर्गुण आहे. हे ऐकणाऱ्या आत्म्याचे चरण धरा.